मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई विरवार दरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते। त्यामुळे तुम्ही या रोडवरून जर वाहतूक करणार असाल तर जरा गुगल मॅप चेक करा आणिच आपल्या घराबाहेर पडा। कारण सध्या मुंबई अहमदाबाद महामार्गावर व्हाईट टॉपिंग म्हणजे सीसी रोड बनवण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली आहे। चिंचोटी नाक्यापासून ते जवळपास मांडवी नाका असेल, विरार फाटा असेल, तिथपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आहे। आणि ही वाहतूक कोंडी होत असताना कुठल्याही प्रकारची नागरिकांना पूर्वकल्पना दिली नाही। ज्या NHAने वास्तविक आता ज्या परिसरात काम करायचं आहे त्या परिसरातले लोकल पोलीस स्टेशन असेल, ट्रॅफिक पोलीस असेल यांना पूर्व परवानगी देणे किंवा त्यांना सूचना देणे हे कंपल्सरी असतं। पोलिसांना कुठल्याच प्रकारची परवानगी नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलिसांचे देखील हाल झालेले आहेत ट्रॅफिक कव्हर करताना। ही ट्रॅफिक कोंडी जी आहे तासनतास वाहन चालक जे आहे खोळंबत बसलेले आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात ॲम्ब्युलन्स देखील पाहायला मिळते। तुम्ही जर पाहिलं तर किती वेळापासून ॲम्ब्युलन्स सायरन वाजवते, परंतु ॲम्ब्युलन्सला जाण्यासाठी देखील रस्ता नाही। वास्तविक पाहता ॲम्ब्युलन्स आणि एमर्जन्सीसाठी एखादी लेन सोडणं आवश्यक होतं, परंतु आता पुढचे किती दिवस हे काम चालणार आणि कशा प्रकारे वाहतूक कोंडी असणार हे पाहावं लागणार आहे। सातिवलीच्या ब्रिजवर देखील व्हाईट टॉपिंगचं काम चालू आहे। त्यामुळे सर्व्हिस रोडवरून ज्या गाड्या जात आहेत, सध्या सुट्टीचे दिवस आहेत त्यामुळे अनेक लोक आपल्या फॅमिली सोबत फिरण्यासाठी बाहेर गावी गेलेले आहेत। काही परतीच्या मार्गावर आहेत, काही जाण्याच्या मार्गावर, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आहे। चिंचोटी नाक्यापासून हे ट्रॅफिक सुरू झालेलं आहे। सातिवली फाटा आहे, वसई फाटा आहे, पेल्लार फाटा आहे, नालासोपारा फाटा आहे, विरार फाटा आहे, तर थेट मांडवीपर्यंत हे ट्रॅफिक सुरू आहे। याआधी देखील NHAने सांगितलेलं की काम सुरू असताना थोडीशी वाहतूक कोंडी होईल, परंतु टप्प्याटप्प्याने जर काम सुरू केलं तर कदाचित वाहतूक कोंडी होणार नाही। ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वालीव पोलीस असेल किंवा वाहतूक पोलीस कसोशीने प्रयत्न करतात, परंतु गाड्यांचा लोंढा मोठ्या प्रमाणावर आहे। आणि विशेष म्हणजे रात्री देखील अशा मोठ्याच वाहनांच्या रांगा असतात। त्यामुळे तुम्ही या रस्त्यावरून प्रवास करणार असाल, पुढे जाणार असाल तर जरा बेताने वेळ काढून थोडा वेळ राखीव ठेवूनच प्रवासाला आला आहे। या संपूर्ण ट्रॅफिक कोंडीवर नेमकं ट्रॅफिक पोलिसांनी काय माहिती दिली आपण ऐकूयात। ही सध्या जे व्हाईट टॉपिंगचं जे काम चालू आहे आपलं खानिवडे टोल नाका ते दहिसर चेक नाक्यापर्यंतचं जे व्हाईट टॉपिंगचं काम आहे त्या सुंदर वसई फाट्यावरनं हे डायव्हर्शन करण्यात आलेलं आहे। त्या संदर्भात HSPचे अधिकारी आणि वसई वाहतूक शाखेचे अधिकारी आणि अंमलदार आम्ही इथं थोडंसं ट्रॅफिक झालेलं आहे। जोपर्यंत व्यवस्थित डायव्हर्शन होत नाही तोपर्यंत हे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम राहणारच आहे। त्यामुळे लोकांनी रॉंग साईडला न जाता जी मुंबई लेन आहे, मुंबईकडे जाणारी जी लाईन आहे त्या लाईनवरच जर राहिलं तर ती अहमदाबाद लाईनसुद्धा जाम होणार नाही। त्यामुळे रॉंग साईडला कुणी जाऊ नये एवढीच मी विनंती करेन। कधीपर्यंत हे ट्रॅफिक क्लिअर होईल? ती आज संध्याकाळपर्यंत तरी क्लिअर करू आम्ही। आमचे अंमलदार 2 अधिकारी आणि 10 अंमलदार इथे आहेत ऑन द रोड। आणि ही सध्या इथला वसई फाट्यावरनं मग ते वालीव आणि त्या गावातून सुद्धा ती ट्रॅफिक येत आहे। त्यामुळे वसई शहर हे जाम होत आहे। वसई भागात रेंज नाका, वालीव या भागातून नायगावच्या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। त्या ठिकाणी सुद्धा अंमलदार आम्ही लावलेले आहेत। NHAचे जे अधिकारी आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर याची बैठक आम्ही आता पेल्लार पोलीस स्टेशनला PI लब्धे यांच्यासोबत आम्ही घेणार आहोत आणि त्यानंतरच ते काम आम्ही त्यांना करायला सांगणार आहोत। वॉर्डन त्यांनी अजून नेमलेले नाहीत। त्या संदर्भात त्या संबंधित कंत्राटदार कंपनीला आम्ही वॉर्डनची मागणीसुद्धा करणार आहोत, जेणेकरून रात्रीच्या सुमारास इथं फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। ही वाहतूक कोंडी रात्रीपासून सुरू आहे आणि त्यांनी वॉर्डन प्रोव्हाइड केल्यानंतर मग सुरळीत वाहतूक होईल अशी संपूर्ण आशा आहे। तुम्ही महामार्ग पूर्ण बंद करून ठेवलेला आहे, एकच लाईन चालू ठेवताय। 15-15 मिनिटांनी लाईन चालू करा ना। काय नेमकं काय त्रास होतो? त्रास होतो म्हणजे सगळ्या मागच्या 3 तासापासून आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत। जर एखादा एमर्जन्सी पेशंट असेल मग जाईल कसं? दगावणे जाण्याची शक्यता किती आहे? हा त्रास कधीपासून चालू झाला आहे? जेव्हापासून महामार्गाचं काम सुरू केलं आहे ना सिमेंट कॉन्क्रीटचं, तेव्हापासून। काय केलं पाहिजे लोकांनी? दोन्ही बाजूचे ट्रॅफिक कंट्रोल करा, टायमिंग द्या ना, 15-15, 20-20 मिनिटाचा ब्रेक घ्या एक चालू करण्यासाठी एक लाईन। कुठपर्यंत ट्रॅफिक आहे? कमीत कमी ही ट्रॅफिक गेले 4.5 किलोमीटरची रांग लागलेली आहे महामार्गाची। तुमचं नाव काय आणि काय प्रॉब्लेम होते? माझं नाव इम्रान नेमन। माझी गाडी 3 तासाहून थांबलेली आहे ट्रॅफिकमध्ये महामार्गावर। काय काय त्रास काय नेमकं? ट्रॅफिक आहे, कोण सोडतच नाही गाडी, काही हिरतच नाही गाडी। कोणाला इमर्जन्सीचा त्रास होईल ना फालतूमध्ये। कुठपर्यंत ट्रॅफिक आहे? हे खानिवड्यापर्यंत गेली ट्रॅफिक। कधीपासून हा चालू झाला? हे काल रात्रीपासून, संध्याकाळपासून।
वाट लग गया। भाऊ इकडे आप ऐसे वो साइड से जाओ यार। अरे सभी ये